चला मागच्या व्हिडिओमध्ये आता आपण फर्स्ट कॅन्डल, सेकंड कॅन्डल, लास्ट कॅन्डल, कॉज कॅन्डल बघितलेलं आहे, ठीक आहे. आणि थोडंफार मार्किंग आपण केलं होतं. तर चला आता हे मार्केट तर पडते जोरात. सो एक लक्षात मला एक्सपेक्टेड होतंच ते, म्हणजे जर समजा 4 तासावर गेलं ना आपण, तर ही लेवल माझ्यासाठी महत्त्वाची होती आणि ही लेवल, तर तिथून ते जोरात पडलेलं आहे, ठीक आहे. त्याला जे मुवमेंट आली ना ती या लेवल आणि या लेवलमुळं आलेले आहे. आता इथपर्यंत झालं आहे ते कंप्लीट. इथपर्यंत पुढचा प्लॅन असेल त्याचा. नुसते स्विंग लो मार्क करत नाही आहे मी, बरं का. ते काही ज्यांच्याकडे सेटअप नाही त्यांना ते कळणार नाही मी काय बोलतो ते. तर अजून बरोबर 1-1.5 पॉईंटमध्ये विषय अजून डिसाईड होईल. सो ठीक आहे. आता आपण आत्तापर्यंत काय काय बघितलं की रेंज बघितली, मग फर्स्ट कॅन्डल, सेकंड कॅन्डल, लास्ट कॅन्डल, कॉज कॅन्डल बघितले. आता मार्किंगच्या बाबतीत फक्त बोलू आपण, ठीक आहे. मार्किंग काय बोलतं की ही जी कॅन्डल आहे, जी पहिली कॅन्डल आहे, दुसरी कॅन्डल आणि ही आत्ताच चालू येते, ठीक आहे. तर पहिली जी कॅन्डल आहे, पहिली कॅन्डल, मी एक ट्रिक त्यात सांगणार आहे की ते कसं करायचं ते, ठीक आहे. तो एक काम करायचं, पहिलं आपण आयडेंटिफाय तर कळलं आहे आपल्याला की पहिली, दुसरी, लास्टची ते कॉज कॅन्डल, ठीक आहे. तर कुठली कॅन्डल कसं, तर पहिल्या कॅन्डल, आता हा खालचा सिग्नल आहे, ही दुसरी कॅन्डल आहे, ही पहिली कॅन्डल आहे जिला तो सिग्नल आलेला दिसतोय. आता ह्या दुसऱ्या कॅन्डलने कुणाचं लो तुटल्यामुळं हा खालचा सिग्नल सुरू झाला. इथं सोपं आहे पण तो तरी सांगतो तुम्हाला. पहिल्या कॅन्डलचा लो मार्क करायचा, टेम्पररी मार्किंग करायचं, ठीक आहे. आणि त्या पहिल्या कॅन्डलच्या लोला जेव्हा तुम्ही टेम्पररी मार्क करताय त्याच्या लेफ्ट साईडला जो पहिला लो असेल तिथं ती हॉरिझॉन्टल मार्क केलेली, पहिल्या कॅन्डलचा लोला मार्क केलेली कॅन्डल जी टेम्पररी आहे ती उचलायची आणि ह्या कॅन्डलला आणून ठेवायची. म्हणजे इथून जर बघितलं तर या साईडला, खालच्या साईडला, या साईडला, ठीक आहे, या साईडला पहिला जो लो आहे ते या कॅन्डलचा आहे. सो मी काय करणार, याला तो लो मार्क करणार, आणून ठेवणार, ठीक आहे. प्लस ह्या दुसऱ्या कॅन्डलनी याचासुद्धा लो ब्रेक केलेला आहे, या कॅन्डलचासुद्धा लो ब्रेक केलेला आहे एकाच कॅन्डलनी, ठीक आहे. तिथून ह्या कॅन्डलनी याचा लो ब्रेक केलेला आहे. परत इथपर्यंत तिथे पडत आलेला आहे. मग आता काय ब्रेक केलं आहे त्यांनी, ह्या कॅन्डलचं लो, म्हणजे आता याच्या खाली पहिलं लो हित आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा लो हित आहे अजून, आणि आता लेटेस्ट जो आहे तो इथं आहे. किंवा याला पण घेऊ शकता तुम्ही, याला घेऊ शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. सो आता बघायला काय मिळतं, मी डायरेक्ट जातो 5 मिनटावर. तुम्ही मार्किंग करून घेतलं ते खालच्या सिग्नलच्या बाबतीत, इथूनच ब्रेक केलं, खाली आलं, रिटेस्ट केलं, या लेवलला रिटेस्ट केलं, खाली आलं, या लेवलला रिटेस्ट केलं, या, ठीक आहे. इथून खाली आलं जोरात, ते इथपर्यंत आलं, मग परत इथं स्विंग बनवलं आहे त्यांनी, ठीक आहे. आतमध्ये, आता मी 5 मिनटाच्या आतमध्ये मी वेगळा कलर घेतो प्लस त्याला, ठीक आहे. सो हे खाली आलं, इथं स्विंग बनवला, वरती आलं, परत याच्यावरती कॅन्डल क्लोज दिलं नाही, खाली डायरेक्ट आलं, लो करत खाली आलं. सो आता मी मार्किंग बेसिकवालं सांगणार, हे इतकं डिटेलवालं नको आत्ता लगेच. बेसिकवालं मार्किंग काय आहे ते मोठ्या टाईम फ्रेमवर आत्ता सांगतो. छोट्या टाईम फ्रेमवरती तुम्हाला, मोठ्या टाईम फ्रेमवरती प्रॅक्टिस करून छोट्या टाईम फ्रेमवरती प्रॅक्टिस करायला लागणार आहे तुम्हाला. ते जरा अवघड असतं, त्याला वेळ लागतो, ठीक आहे. सो आता आपण वेट बघू. ठीक आहे. सो आता या ठिकाणी बघा, मी परत वरच्या साईडचं सांगतो. आता ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल, ही लास्टची कॅन्डल, या कॅन्डलचा हायला मी मार्क केलं टेम्पररी. ही दुसऱ्या कॅन्डलनी ह्या पहिल्या कॅन्डलचा जो हाय आहे त्याच्या अलीकडं जो पहिला हाय असेल त्याला ते उचलायचे आणि इथं ठेवलं, ठीक आहे. आणि ह्या कॅन्डलनी याचा हाय पण तोडलेला आहे. चला मी हे पण मार्क करतो, डायरेक्ट हे मार्क केलं आता, ठीक आहे.
आणि ब्रेक करत इथपर्यंत आलं. ते जिथं सिग्नल संपला ते खूपच इझी असतं मार्क करणं. इथं मार्क करणं सोपं आहे. मग ही पहिली कॅन्डल ज्याचा हाय आपण टेम्पररी मार्क केला इथं, मग त्याच्या लेफ्ट साईडला जी पहिला हाय असेल तिथं तो नेऊन ठेवला. ठीक आहे. दुसऱ्या कॅन्डलनी याचा हाय पण तोडलेला आहे, पहिल्या कॅन्डलच्या अलीकडच्या कॅन्डलचा, आणि ह्या कॅन्डलचा पण हाय तोडलेला आहे एकाच लेवलमध्ये. ठीक आहे, एकाच कॅन्डलमध्ये, आणि ते इथपर्यंत आलं म्हणजे इथं सिग्नल संपला. आता आपण एवढंच मार्किंग करतो. सुरुवातीला एवढं समजून घ्या. परत इथं सांगतो तर वरच्या साईडचं सांगतो. पहिली कॅन्डल ही, शेवटची कॅन्डल जिथं सिग्नल संपला ती ही. ठीक आहे. आता मी काय करतो, पहिली कॅन्डल जी आहे त्याच्या लेफ्ट साईडला जो पहिला हाय असतो त्याला उचलून ठेवायचा. तर ह्या लेवलच्या वरती जो वरच्या साईडला पहिला जो हाय असेल तिथं उचलून ठेवायचं. टेम्पररी लाईन मार्क केल्यानंतर उचलायचं नाही इथं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मी वरचं मार्क केलं. मी खालचं मार्क करतो परत. ठीक आहे. ही पहिली कॅन्डल, ही शेवटची कॅन्डल. ठीक आहे, शेवटची कॅन्डल. ही दुसरी कॅन्डल. दुसऱ्या कॅन्डलनी याचा लो तुटला आहे, ह्या लेवलच्या खाली पहिला जो हाय लो असेल त्याला घेऊन उचलायचं आणि इथं ठेवायचं. परत ह्या कॅन्डलनी याचा लो तुटलेला आहे, या कॅन्डलचा जिथं सिग्नल संपला होता. ठीक आहे. आणि तुटत 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 इथपर्यंत आलं आणि याचाही लो तुटला, या रेंजचा पण लो तुटलेला आहे. सो इथून इथपर्यंत आला. मी वरचं मार्क केलं, मग खालचं मार्क केलं, आणि आता परत हे मारा. तुम्हाला बघायला मिळेल इथून इथं मार्केट आलं. ठीक आहे. इथून सपोर्ट घेतला, इथं ते परत कंप्लीट त्यांनी स्विंग कंप्लीट केला. इथूनच ते जोरात खाली आलं. 2-3 कॅन्डल आतमध्येच राहिला लिक्विडिटीसाठी, आणि मग जोरात आता ते पडतं आहे. ठीक आहे. परत वरच्या साईडला वरती जाताना परत लेवल मार्क करतो मी. पहिली कॅन्डल, दुसरी कॅन्डल, पहिल्या कॅन्डलचा हायला मी मार्क केलं, हे उचलून इथं ठेवलं. जिथं सिग्नल संपलं तिथं मार्किंग केलं. दुसरी कॅन्डल, ही पहिली कॅन्डल, ह्या परत मी मार्क करतो ह्या कॅन्डलचा हाय. ठीक आहे. कारण ह्या पहिल्या कॅन्डल हे दुसऱ्या कॅन्डलनी याचा हाय तुटला होता आणि याचाही हाय तुटला, आणि ते ऑलरेडी मार्क केलेलं आहे, तरी पण आपण मार्क करू. आणि जिथं सिग्नल संपला तिथं एक मार्किंग करू. सो काय केलं, इथून इथपर्यंत मार्किंग केलं आपण, इथून इथं, परत इथून इथं. ठीक आहे. मार्किंग केल्यावर तुम्हाला पुढं जे काय घडतं आहे ते तुम्हाला लक्षात येतं. इथं सपोर्ट घेतला होता त्याने थोडासा, पण ते सस्टेन नाही झालं, याच्यावरती कॅन्डल क्लोज नाही झाली, आणि ती तिथूनच जोरात खाली पडत आत्ता चाललेला आहे. 68ला आलं. ठीक आहे. ही लेवल, ठीक आहे, म्हणजे 53ची लेवल आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण मार्किंग करतो. एकदम इझी आहे ते. मी परत या साईडला दाखवतो. पहिल्या साईडला दाखवतो. चला इथून एक ह्या कॅन्डलच्यासाठी दाखवतो. चला, ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल. पहिल्या कॅन्डलचा हाय मार्क केला आणि मी उचलून ठेवला इथं. पहिला हाय इथं आहे म्हणा. ठीक आहे. ह्या दुसऱ्या कॅन्डलनी याचा हाय तुटला म्हणून हा सिग्नल सुरू झाला, आणि याचाही हाय तुटला होता कॉम्बिनेशनमध्ये, आणि जिथं सिग्नल संपला तिथं मार्किंग केलं हे. परत हा वरचा जो सिग्नल आहे तर यांनी याचा हाय तुटला होता जो आपण मार्क केलेलाच आहे, आणि इथून सुरू झालं ते इथपर्यंत. ठीक आहे. सो असं जेव्हा मी फक्त एवढंच मार्किंग करतो, ठीक आहे, तर तुम्हाला काय बघायला मिळतं, तर मार्केट इथंपर्यंत जातं आणि जोरात तिथूनच पडतं आणि इथंच उघडतं. ठीक आहे. चला मी आता पुढचं परत लेवल सांगतो. ही इथपर्यंत जिथं सिग्नल संपला तिथं लो मार्क केलं मी, इझीवालं. आणि ही पहिली कॅन्डल आहे, आणि ह्या दुसऱ्या कॅन्डलनी याचा लो तुटला होता. मी थोडंसं बारीकच डिफरन्स आहे. ठीक आहे. इथून इथपर्यंत आलं. ठीक आहे. बघायला काय मिळतं आपल्याला, की परत इथून इथं आलं ते मार्केट, आणि मग खाली कॅन्डल क्लोज दिलं. त्यांनी कंप्लीट केलं हे. आणि तुम्हाला लक्षात येत असेल की हे जिथं सिग्नल सुरू झालं होतं आणि संपला होता त्याच्यावरती ते मार्केट गेलेलं नाही आहे. ठीक आहे. आणि हा एक जो स्विंग आहे तिथंच बरोबर त्यांनी कंप्लीट केलेलं आहे. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला इथं पण बघेल सपोर्ट घेतं वरतून. जसं आता इथूनच रिजेक्शन का आलं त्याला, थोडंसं हेवी आहे स्क्रिप्ट, त्यामुळे थोडंसं थांबायला लागतं. ते ॲक्च्युली ह्याचं इथं लो आहे. सो बरोबर इथून कंप्लीट केलं आणि ते इथंच ते रेजिस्टन्स लागलेलं आहे त्याला. ठीक आहे. आपण सपोर्ट रेजिस्टन्स काढतो बघा. इथून जो सिग्नल सुरू झाला होता इथपर्यंत आला होता. ठीक आहे. सो लक्षात येत असेल तुम्हाला इथं. मग आता फक्त मार्किंग पुढं भविष्यातला लक्षात ठेवा. मार्किंग खूप महत्त्वाचं पडतं आपल्याला. ठीक आहे.
एकदम साध्या सिम्पल रूल्सनुसार जर प्रोसेसनुसार जर तुम्ही गेलं ना तर तुम्हाला इझिली ते कळतं सपोर्ट कुठं घेते, रेजिस्टन्स कुठं घेते, कॅन्डल कुठं क्लोज होती, हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बघूया. ठीक आहे. आता कधी कधी काय असतं त्याचंही उत्तर मी याच व्हिडिओमध्ये देऊन ठेवतो. ते म्हटलं शोधतो, थांबा एकच मिनटं. हां, तर या ठिकाणी बघा, ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल, ही पहिली कॅन्डल, ही खालच्या सिग्नलच्या बाबतीत बोलतो आहे ना, ही दुसरी कॅन्डल. आता पहिल्या कॅन्डलला लो मार्क करतो मी इथं, ठीक आहे. आणि इथं सिग्नल खाली संपतो, इथं खाली सिग्नल बारीकसा एकदम सिग्नल संपतो. काय होतं, ह्या कॅन्डलनी या लेफ्ट जी पहिली कॅन्डल त्याच्या खाली कुणाचाच लो नाही आहे इथं, की जो ब्रेक केला आहे, ब्रेकच केला नाही ना हिने कुणाचा. सो ह्याच पहिल्या कॅन्डलचा लो तुटल्यानंतर हा सिग्नल आला आणि इथंच संपला. हे सर्वात महत्त्वाचा पार्ट, ठीक आहे, लक्षात घ्या. परत ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल, ह्या दुसऱ्या कॅन्डलनी हाय पण तोडला आणि लो पण तोडला होता. वरच्या बाबतीत ही मार्किंग करून घेऊ. ही पहिली कॅन्डल मी डायरेक्ट उचलून इथं ठेवतो, कारण ह्या कॅन्डलचा हाय तुटल्यावर हा सिग्नल सुरू झाला आणि इथं संपला होता. ठीक आहे. खालच्या साईडचं बघू आपण. ह्या कॅन्डलनी या कॅन्डलचा लो तुटला होता आणि इथं संपला होता. सो मी इथं मार्क केलं, ठीक आहे. सो तुम्हाला काय बघायला मिळते, लक्षात येईल तुम्हाला, प्रॉपर लक्षात येईल की इथंच सपोर्ट त्यांनी बरोबर परत घेतला, परत वरती गेलं, परत एक रेंज बनवली आणि इथं सिग्नल संपला, ठीक आहे. आणि त्याच लेवल्समध्ये ते मार्केट परत खाली इथपर्यंत आलं. मग परत त्यांनी लेवल्स इथं बनवले. सो हे मागचं डिलीट करायला लागतं सगळं. मी आत्ता ठेवलं होतं पण मागचं डिलीट करायला लागतं. आपण या ठिकाणचं बघूया प्रॉपर, ठीक आहे. ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल. पहिली कॅन्डल ही ज्याचा हाय मी मार्क केला आत्ता, आणि ह्या दुसऱ्या कॅन्डलनी ह्या लेवलच्या वरती कुणाचा हाय तुटलेलंच नाही. हे दुसरा पार्ट सांगतो, टाईप आहे तो, ठीक आहे, की ज्याच्यात हाय तुटलेला नसतो, अलीकडं पहिल्या कॅन्डलच्या अलीकडं, ठीक आहे. त्या ठिकाणी पहिली कॅन्डलचा हायला मी मार्क केलं आणि ह्या दुसऱ्या कॅन्डलनी याचा हाय तर तुटलेलाच नाही आहे, ठीक आहे. कुठं दिसतो, दिसत नाही. सो ह्याच कॅन्डलचा हाय तुटल्यावरती हा सिग्नल सुरू झाला होता पहिल्याच कॅन्डलचा, आणि इथपर्यंत ते मार्केट आलं होतं पूर्ण तुटत, वरती कॅन्डल क्लोज आणि वरती हाय तुटत आलं होतं, ठीक आहे. मग परत हे खाली हे दोन्हीकडं हाय लो तुटला, मी वरचंच फक्त मार्क करतो, ठीक आहे. सो तुम्हाला काय बघायला मिळतं, वरून खाली मार्केट आलं, खालून वरती मार्केट गेलं, परत तिथं खाली टच केलं त्याने, ठीक आहे. मग पुढचं परत ही लेवल तोडायच्या. आता इथून सुरुवात झालेली आहे सिग्नलला खालच्या ह्या कॅन्डलला, ठीक आहे, आणि याचा लो तुटला होता त्याचा, ठीक आहे, आणि इथं सिग्नल संपला होता. मी परत इथं मार्क, फक्त लो मार्क करत येतो. आता मी शॉर्टकट मारू नका, नाही, लक्षात ठेवा, मी फक्त दाखवतो. सो तुम्हाला काय बघायला, इथून इथपर्यंत मी फक्त लो मार्क केलेले आहेत. तुम्हाला बघायला काय मिळतं, या लेवलला परत रेजिस्टन्स लागतो, खाली येतो, परत इथूनच सपोर्ट घेतो, परत रेजिस्टन्स लागतो, परत सपोर्ट घेतो, परत त्याला इथून रेजिस्टन्स ब्रेक करून इथपर्यंत मार्केट आलं, म्हणजे या लेवलपर्यंत आलं ते, आणि परत तिथूनच खाली परत सपोर्ट. अशा पद्धतीने मार्केट चालत राहतं. मग आता तुम्हाला प्रॉपर लेवल जे मार्किंग करायचं ते थोडंसं प्रॅक्टिस करायला लागतं, याच्यामध्ये प्रॅक्टिस लागते, आणि आधीचं सगळं डिलीट करायला लागतं. ही तुम्ही बघितलं असाल, या सगळ्यामध्ये वरचा स्विंग, खालचा स्विंग, वरचा स्विंग, खालचा स्विंग, वरचा स्विंग, खालचा स्विंग, वरचा स्विंग, खाली स्विंग, हे स्विंगमध्ये मार्केट चालतं. लक्षात ठेवा, हे स्विंगमध्ये मार्केट चालतं, ठीक आहे. आणि ते स्विंग फक्त आयडेंटिफाय करायला आपला सेटअप कामाचा आहे. आपला सेटअप अजिबात बाय सेल किंवा पुढं काय होणार प्रेडिक्शन हे सांगत नाही. या सेटअपनुसार तुम्ही लेवल्स मार्किंग करायचे, आणि त्या लेवल तुम्हाला सपोर्ट, रेजिस्टन्स, सप्लाय, डिमांड म्हणून वर्क करतात प्रॉपर, ठीक आहे. सो हे फक्त शोधण्यासाठी त्याची प्रॅक्टिस करायला लागते. ॲक्च्युली त्या लेवल मार्किंगची प्रॅक्टिस करायची तुम्हाला. पॉईंट हा लक्षात घ्या. त्या लेवल शोधण्यासाठी मार्किंग. आता या ठिकाणी कुठली लेवल होती ते मला कसं, नुसतं जर मी सेटअप बंद केलं ना तर मला नाही कळणार. मी इथं मार्क करून ठेवले होते मागाशी, तुम्ही बघितलं असं, इथं बघा. इथून परत एक तर मुवमेंट येईल किंवा इथूनच सपोर्ट घेईल, दोनपैकी एकच होणार आहे. मग कॅन्डल खाली क्लोज होती का वरती क्लोज होती ते बघायचं. खाली येऊन परत वरती क्लोज होऊ शकते, ते लक्षात ठेवा. सो इथं जो स्विंग आहे ना त्याला ते रिस्पेक्ट करते, आत्ता ते करेल. मग हा खालचा त्याचा स्विंग आहे, ठीक आहे. बघा आलं तिथं आता प्रॉपर. सो अशा पद्धतीने लेवल, बेसिक लेवलला मी लेवल मार्क करायला शिकवलं. पहिलं काय की पहिल्या कॅन्डलचा म्हणजे एक तुम्हाला ट्रिक सांगितली की पहिल्या कॅन्डलचा वरच्या सिग्नलसाठी हाय मार्क करायचा, खालच्या सिग्नलसाठी टेम्पररी लो मार्क करायचा, ठीक आहे. वरच्यासाठी हाय, खालच्यासाठी लो टेम्पररी मार्क करायचं आहे. मग त्या लाईनच्या वरती
कुठल्या कॅन्डलचा पहिला कॅन्डलचा हाय असतो त्याला ती टेम्पररी लाईन उचलायची आणि ठेवायची आणि मग तो कळतं की इथून वरपर्यंत मार्केट गेलं आणि इथं सिग्नल संपला, तिथं मार्क करायचं. हे मार्किंग पहिलं आणि इथं दुसरं करून दाखवतो. ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल, याचा हाय तुटला होता या कॅन्डलनी, ते बारीक तुम्ही बघितलं कळेल तुम्हाला. आणि मग सिग्नल सुरू झाला आणि इथं तो संपला. म्हणजे ही लाईन आणि ही लाईन, दोन लाईन मार्क करण्यासाठी आपण ह्या लेवल्स मार्क केलेल्या असतात. ठीक आहे. आता हे घडण्याच्या आधी इथलं ही पहिली कॅन्डल आणि ही याचा लो तुटला होता हे, ठीक आहे, हे शोधलं आपण इझिली, ते सांगितलं मग. आणि ही शेवटची कॅन्डल जिथं सिग्नल संपला होता. सो अशा पद्धतीने हे झाल्यानंतर इथून ते परत इथं आलं आणि ह्या स्विंगला ते ब्रेक करून परत इथं सपोर्ट रेजिस्टन्स करून त्याने ते मुवमेंट तयार केलेल्या आहेत या. ठीक आहे. सो आपल्याला लेवल मार्क करायचं कसं ते मी सांगितलं. कधी कधी असं पण होतं की दुसऱ्या कॅन्डलनी पहिल्या कॅन्डलच्या अलीकडच्या कुठल्या कॅन्डलचा हायच तुटलेला नसून तो सिग्नल सुरू झालेला असतो. अशा वेळेस पहिल्याच कॅन्डलचा हाय तुटल्यावरती तो सिग्नल सुरू झालेला असं समजायचं. हे दुसरा पार्ट. ठीक आहे. शेवटला एक जिथं सिग्नल संपतो तिथं लाईन मार्क करायचे आणि जिथं सुरू झाला सिग्नल, जिथं सिग्नल सुरू झाला कॉज कॅन्डलचा हाय आणि लो जो असतो तो आपण मार्क करतो आहे. दुसऱ्या कॅन्डलला लक्षात घेऊन पहिल्या कॅन्डलच्या अलीकडची कॅन्डल जी असते ती कॉज कॅन्डल कुठली ते दुसऱ्या कॅन्डलनी शोधायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण मार्किंग करतो आहे बेसिकवाले. असे दोन पार्ट आहेत. ठीक आहे. त्याच्यात तिसरा पार्ट आहे की ती एकच कॅन्डल मल्टिपल स्विंग आहेत ते ब्रेक करतं. म्हणजे आता आज जे मार्केट पडलं आहे ते बघा, इथं मल्टिपल लेवल्स ब्रेक करत ह्या कॅन्डलनी ना मागं याचा लो तुटलेला आहे, याचा लो तुटलेला आहे, याचा लो तुटला आहे, ह्या दोन गांचा लो तुटला आहे एकाच कॅन्डलनी, याचा आणि याचा. सो ही कॉम्बिनेशनवाली कॅन्डल असते जिथं मुवमेंट त्या पद्धतीने देतात. ठीक आहे. सो आता इथं बघा तुम्ही, मी बरोबर तिथं मी मार्किंग करतो. खूप आता माझं पेड व्हर्जन आहे त्याच्यामुळे मी मार्किंग करतो. सो आता तुम्हाला लक्षात येईल की इथंच ते थोडंसं सपोर्ट घेताना दिसते. अजून यायचं खाली इथं ॲक्च्युली प्रॉपर, पण असं ते तुम्हाला दिसतंय. तर त्याच्यात जे मुवमेंट